यार खरं सांगायचं ना, मी तर स्माईल करतीये, पण मला अजिबात जायची इच्छा नव्हती. पण मला जायलाच लागणार होतं 8 दिवस कोल्हापूरला सोडून. मग काय रेल्वे निघाली आणि मी काहीच रेकॉर्ड करत नव्हते, तेवढ्यात ही भेटली. मला समोरनं असं आणि बिग फॅन मी मला वाटतं तुम्हाला ओळखीचीच आहेस असं की कुठेतरी बघितलं असेल असं. फील होते म्हणजे आपण खूप दिवसापासून असं ओळखत एकमेकींना, म्हणजे असं व्हिडिओ मध्ये आपण एकमेकींना बोलत आहे हो असं फील व्हायला लागतं. म्हणजे सॅड फील होत होतं. एकटीच प्रवास करत आहे, कोणी ओळखीचं नाही, एकदम तू भेटली इतकं भारी फील होत आहे. मी पण बोर होऊन एका कोपऱ्यात बसलेले आणि इथं येऊन ती अचानक भेटल्यानंतर हे मला पण भारी वाटलं. ट्रस्ट मी, असं सगळे व्ह्यूवर्स भेटले ना, इतकं व्हॅलिडेशन मिळते जे कुठंच मिळत नाही. देन मी थोडंसं काम केलं, जे स्फूर्तीचे कॅम्पेनवर आम्ही रन करतोय आता. त्याच्यानंतर मी नजारे बघत बघत थोडासा आनंदी होण्याचा प्रयत्न केला, बट आय वॉज स्टील सॅड इनसाइड. पण सॅड होऊन तर चालत नाही आयुष्यात. सो त्यामुळे मी ठरवलं की माझा फोकस चेंज करायचा. सो मी ह्या व्हिडिओ एडिट करून मी अपलोडही केला. थोडंसं पेंडिंग वर्क होतं, ते केलं कंप्लीट. आणि देन या दुरंतो एक्सप्रेस AC ट्रेनमध्ये आमच्यासोबत एक फ्रॉड झाला आणि तो कसा आणि काय झाला हे आम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर कळालं. मी हे तुम्हाला उद्याच्या पार्टमध्ये सांगते.